हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमर सुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्व गुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही दोळते महाभारतांतो कणिका म्हणलेल्याकल्यानं धृतराष्ट्राक कूटनीती कलिंग नीती म्हणटाची कणिक नीती म्हणटा ताका थंय एक बोधन केलेलें पळयलें. म्हळ्यार पांडव भारी चंग गुणाचे कृष्णाल ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಚಂಗ್ काम करताची कृष्णाल भारी भक्तीचे म्हणटन कृष्णाल पूर्ती अनुग्रह तांगेल बैर आशिल्ली देखून तांणी कोण परमात्माले अनुग्रह पात्र जाता कोण परमात्माले प्रीतीक पात्र जाता तांकां सकड जन प्रीती करताची. तशी हांगा पांडव परमात्माले प्रीती पात्र देखून सगळी जगत्या जन तांक प्रीती करताचे. कोण दैवी गुण आशिल्ले जन, राक्षसी गुण आशिल्ले जन केन्नाय राक्षस देवाक विरोध करतले जन म्हणटा देवाला इश्टाकय तांणी विरोध करताचे. राक्षसी गुण आशिल्ले दुर्योधनादी जन आनी तांगेल तसल ಸ್ವಲ್ಪ पुरजन तांगेल तसल ಸ್ವಲ್ಪ मंत्र्यो हांनी पुरय पांडवाल वैरी मस्त आसक्ती दाखयना आसच्या पुरोचे मोग करना आसच्या पुरोचे जाल्यार वरलेले सगळेची हस्तिनावतीचे प्रजावर्ग पांडवांक भारी प्रीती करतलीची. ते मेळार धृतराष्ट्र कणिक म्हणलेल्याक आपयता म्हूण आमी पळयला येदोळते तो कोण म्हूण आमकां मध्वाचार्य तात्पर्य निर्णयांत सांगता पळय तो असुर स्वभावाचो ब्राह्मण कयतो. तागेलें नांव न्हिचावन कलिंग म्हूण आशिल्लें. तो शुक्राचार्याल शिष्य शकुनीक गुरू तो कळ्ळें. म्हणटना कितलो चांग जावन आसच्या पुरो एक जावन दैत्य ब्राह्मण स्वभावात ब्राह्मण जावन आसच्या पुरो जाल्यार आसुरी स्वभाव ताका दैत्य गुरू लागीं विद्याभ्यास शिकिलो शकुनील भारी प्रितीचो म्हणटना कितलो चांग जावन आसच्या पुरो न्हय. कलिंग देशाचे देखून ताका कलिंग म्हणून म्हणटलीची न्हिचावन त्या ब्राह्मणाल नांव कणिक म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची. भारद्वाज गोत्रोत्पन्न ब्राह्मण कयतो तो कूटनीती राजनीती अर्थशास्त्र आमी पुरे म्हणटाच पळय पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स असल तो पुरय नीतीशास्त्र कूटनीती म्हणटाचे रायान कशें सुका म्हूण सांगचें. धृतराष्ट्र तांतू भारी पांडित्य आशिल्लें ताका. धृतराष्ट्राल मंत्री जावन येशिल्लो. मांद्रने सवीर देशाच्या अन्यकलो राय आशिल्लो शत्रुंजय म्हणून तोवय थंय राजनितीक सलहे दिवच्या वतलके ताका कणिक म्हणटाची कणिंक म्हूण म्हणटाची जव कूटनीती म्हळ्यार कसले म्हूण हांगा मध्वाचार्य एक उत्तर दिता पळय. छद्मैव यत्र परमं न सुराश्च पूज्याः स्वार्थेन वञ्चनकृते जगतो अखिलं च धर्माधिकार्यमपि यस्य महोपधिः स्यात् श्रेष्ठः स एव निखिलासुरदैत्यसंघात म्हूण. म्हळ्यार त्या कूटनीती म्हळ्यार तांतू वंचने करचे विंगड जना कपट करचे आनी न सुराश्च पूज्याः देवतेंक पूज करूं नज म्हूण आनी स्वार्थेन वंचनकृते अखिल जगत च म्हळ्यार आमगेले एक स्वार्थान म्हळ्यार ते कोण कूटनीती पालन करता तांणी तांगेले स्वार्थ मात्र पळयताची. पुराय जना वंचन करची खातीरची तांणी धार्मीक कार्य न्ही करताची ना म्हूण ना जाल्यार खाली दाखोवचे खातीर वंचन करचे खातीर मात्र आतांय पळय आमी जिवनांत पळयताची एक व्हड होम
ಅರೇಂಜ್ करताची खंयचे जेव एक संघ संस्थे दुखून जन निमगेल कुठले ದುಡ್ಡು ದಿತ್ತ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೋಮ್ ಕೊರು ಪುರುಚಿ ಕಸಲೆ ಕೊರು ಪುರುಚಿ ಜರ ते ದುಡ್ಡು बा लॅक समस्त बे म्हणलेले मागीर ಗೊತ್ತು ते होम करून एक 4-5 होम यज्ञ याग सकट जाल्ली नंतर त्या कमिटी तांकां पळोवपाक आनी एक घर की एक जागो की कसं की घेवन आसताची म्हूण जाल्यार ती ताजेर तुका समजून कळना वापस सांगता म्हूण ना तशी ताका पुरय हे कणिका नीतीची कारण कळलं तसले त्या दंदुकून आसची नीती धार्मिक कार्य करताची त्या मागीर स्वार्था खातीरची जनावंचन करचे धार्मिक कार्य करचे तांगेल स्वार्थ साधन करचे तशी महाकपटी जावन आशिल्लो कणीक कयतो सर्व दैत्य असुर समूहांतो बरी ती तांगेला पशी तांणी दैत्य असुर केन्ना लालचीची स्वार्थीची तांगेला पशी चड स्वार्थ हक्क आशिल्ले म्हूण तो कसं सकडी या दित्त पळया उपदेश पुत्र जवो मित्र जवो भाव जवो आनु जवो गुरुस्थानारी असो तांणी आमकां शत्रू म्हूण दिसल्या रे आमगेले उद्धार जावका म्हूण आमी लेखला म्हूण जाल्यार रे तांकां नाश करूं का तो पुत्रू आसच्या पुरो तो मित्रू आसच्या पुरो तो सोदर आसच्या पुरो म्हळ्यार भाव आसच्या पुरो आनु आसच्या पुरो कोणेय जवो तांकां नाश करूं का हे पुरे आमी अर्थ राजनीती मागीर कितले की इंडियन हिस्ट्रीन कितले की रायालांनी गाणी पळयला न्हू आमी हिस्ट्रीन तूं तांकां परी हेंच न्हू जालें मागीर 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 तशी मागीर नाश करता म्हूण म्हणटना कितले पळय तागेले विशय कणिकालो नाश करता तांगेले वयर आमकां शत्रुत्व आस ताका नाश करपा प्रयत्न करता हे तांकां कळून नज चंद करून उरलो का तांगे लागीं तागेले गळू चिरडिता जाल्यार चंद करून उरलो न्हू गळू चिरडू का म्हूण म्हळ्यार अर्थ तें कळ्ळें ताका कसं की वायट केल्लें वायट जाल्लें मागीर अयो ताका वायट जाल्ले विशय म्हाका मस्त बेजार आसा म्हूण तागेल्या येद्राक जेवा तागेले बंधू बांदवाल्या येद्राक रडची तशी परे नटन कोरका म्हूण म्हणटा आनी एक कसं म्हूण म्हळ्यार कोणा नाश कोरका ताका तागेले घराक उज्जुगान जाल्यार नाश करूं येता न्हय मे बरी दरिद्र जनांक कित्याक म्हळ्यार तांकां दुडवा आशा आसता पळय बे नास्तीक जनाक तांणी देव धर्मान तुका कसले नंबीक दवरनाची जेवो चोरांक कोणाकय पुणी धरून तांकां विश घालचे तसले कामय करूं येता आनी कसो कसो घोर अपराध करूचे येद्राद कोण धर्म कार्य करता म्हूण जाल्यार तो चांगू म्हूण दिसता शिवाय ते अपराध पुरे केल्लो अपराधशी दिसना तशें जावन अग्निकाय कार्य करचे नेमान करीत यज्ञ करचे नेमान करीत संन्यास दीक्ष घेतला म्हूण नेमान करीत अशी एक कृष्णाजीन कावी वस्त्र असल पुरे धारण करीत तेदना जनांक पुरे वो धार्मिकू चांगू वो संन्यासी असल पुरे विश्वास येता न्हय मागीर कोणा नाश करका म्हण लेखला तांकां नाश करचे शत्रूक फाटीरी म्हळ्यार शत्रूक ताणें म्हणचे खांदार होन घेवका खांदार होन घेवचें म्हळ्यार कसं न्हय ताका घेवन भोंवका म्हूण न्हय खांदार होन घेवचें म्हळ्यार ताका पळय खांदार बसयला ताका पळय माथ्यार चडयला म्हणटाचे तशी शत्रू जाल्ल्याक वगळसून माथ्यार चडोवन घेवयत कळ्ळें समज वेळ येता आनी हाका नाश करीत म्हूण दिसतना कसले दुख करूं ना कसले बेजार करूंक ना कसले तडव करूंक ना माथ्यार धरलो बुडकोळ नेला काण मारनाच वे माती बुडकोळ तशी ताका कण नेला मारयत म्हणून असल परे नाका जाल्ले उपदेश तो कणिकू धृतराष्ट्रा दित पळय त्या वेळार ते बरी नितीशास्त्र म्हळ्यार असले कलिंग नीतीशास्त्र म्हणटाच की हाका बरी वायट नीती कयते म्हणून चांग नीती नामे अस हे हाका कूटनीतीशास्त्र म्हणजे राजनीतीशास्त्रांत चांग नीती अस हें कूटनीती राजनीतीक जावका आशिल्लेची जवो इत्यादी कुत्सिततमां जग्रहु स्म विद्याम अज्ञातयेव धृतराष्ट्रमकैः समस्तैकैः म्हळ्यार बरी वायट विद्ये हें कौरव आनी धृतराष्ट्रांक कलिंगान म्हळ्यार कणिकान कोणाकय कळना तिल कडेन एकांतर सांगलें म्हणून महाभारतांत आसता न्हय मध्वाचार्य त्याची सांगताची रहस्य स्थळार कोणाकय कळना नाशी पुरे आयकून घेतले की तांणी कळ्ळें तांगेलो स्वभावूय तोच न्हय आसुरी स्वभाव न्हय आतां धार्तराष्ट्रालो म्हळ्यार कौरवालय स्वभाव आसुरी स्वभावूची तांणी पुरे कालकीय राक्षस जन्म आयलीची तांकां अधिपती कली कोण दुर्योधन म्हूण आमी आयकलेली न्हय तशी तांणी तांगेल बुद्धीक हे वग्गी धरले त्या विद्या आनीक चड करून घेतली तांणी गदुगिना भारत म्हूण सांगून कन्नड महाभारत एकच कुमारव्यास कवीन बरयलेलें तांतूं तो बरयता डुकरांक अशुद्धी अमेध्य
मला म्हणटाची या पुरे भारी रुची म्हूण दिसतके डुकरांक तशी दुर्योधनादींक बद राजनीती पशी एकलिंग नीती तांकां भारी चांगी म्हणून दिसले म्हूण सांगून तितले तात्सार करून बरयला ताणें दुर्योधनानी तितले वायट म्हूण सांगून जेवो दुशास्त्र शिकलो हे वेळेला ऐकून शिकलो आतां दुर्योधना सुरवेक ताका पांडवा लागी ऐश्वर्य वाडतरस ताजे नंतर जनाल प्रिती वाडतरस आनी चमकल कडेन खंय तांकां दिग्विजय पेटयले विजयी जावन येताची हें ताका तागेले हरदां भितर कांडण आनी आमगेलो अवस्थ कसो जाता की आमकां निमुल्य करता कितकी असले तसले पुरे मनान तूं दिसता न्हय धृतराष्ट्राले आयलो की तो शकुनीन शिकोवनूय दिले धृतराष्ट्र कळ्ळें तो एक गंधर्वाला अवतार न्हय गंधर्व म्हळ्यार तांणी कोणाले वयर द्वेश दवरनाची तशी पांडूल चेडवांक तो तागेले चेडूंशी प्रिती करता ना म्हणना जाल्यार दुर्योधनाल वैरी पुत्र व्यामोह चड ताका दुर्योधनान येवन सांगिल्लें आमकां पांडव मस्त अपाय करता खंय तांकां उपाय करून दूर वारणावत देशाक पेटय म्हूण सुरवेक वप्पना तो जाल्यार मागीर तागेले अंतकरणाची एक क्षुद्र करून घाल्ली की दुर्योधनान उपदेश दिवन कसो न्ही तो सांगता की ज्येष्ठस्य ते अपिहि वयम हृदय प्रजाता म्हळ्यार आमी तुगेले हृदय प्रजाता म्हळ्यार औरसा पुत्र म्हळ्यार आमकां तुगेलो अधिकार आमकां मेळचो ज्येष्ठस्य ते अपि तूं निजावन ज्येष्ठ पुत्र कोणालो काली ह्या पुरे सांगला आतां तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान बरयलेले विशय सांगता दोन पंथ आयकतना मनांत गट्टी व्हरता खंयच्यो विशय तशी तूं मलगड जावन आशिल्लो तुका जावंक आशिल्लें तें कसलें राज्य जाल्यार तुका कसो की जातीयत्वा निमती राज्य मेळ्ळी जाल्यार आज तूं आमकां राज्य अर्हति ना नासल्या बरी करतरस न्हय ना हर्त्वमेव गमिता भवतैव राज्ये भ्रातुः कनीयस उतापि हि दार जाता अन्यैश्च राज्य पदवीं भवतैव नीताः म्हूण म्हळ्यार तुगेले बामडाल चेडूं तांणी जाल्यार तागेले चेडूं न्हय न्हय तागेले बायलेक विंगड जनाल निमती जाल्ले भ्रातुः कनीयस उतापि हि दार जाता बायले जाल्ले चेडूं ते तागेले न्हय तसलें गप्पून तूं राज्य पदवी दिली न्हय युवराज केल्ले आनी ताका पट्ट बांदूचे खंय पुरतू धर्मराजू वचच्या पुरो तुगेले निमतीची जेवो तागेले 4 जन भावंडय बारे बलिश्ट सगळेचे हस्तिनावती तांगेले जातले त्या वेळार आमी कसो जातात तांकां दास जाताची मुखार वचून आमगेली संतती आमगेले चेडूं तांगेले संततींक दास जावन आसताची म्हाका काही दुख्खस म्हूण लेखला वतू ना बा जाल्यार हस्तिनावतीचे धृतराष्ट्राल चेडूं म्हणलेली कीर्तीस न्हय आतां तिचे मी काण घेताची तूं आतां कसले कर्तव्य कोरका नानातले आमी पुरे जन इच्छाम सर्वेपि ही सर्वेपि आमी पुरे जने इच्छाम इच्छ करता कसले मर्थुमत नहा कुरु चाप्यनुज्ञा आमी पुरे जन मर्थुमथ आमी पुरे जन नहा म्हळ्यार आमी पुरे जने मोरू कतीर बाय सरल्यांची चापी अनुज्ञाम करू आमकां तखपुणी आज्ञा दी तूं जायत म्हण आमी मरतात न्हय पळय ब्लॅकमेलिंग म्हळ्यार हें आतां काय आमी म्हणटा पळय चेडूं असो बापसो ब्लॅकमेलिंग करताची म्हूण सांगून फुडें दुखून आशिल्लें म्हूण जालें न्हय द्वापरांत तूं आमी पळयली पळय वय आतां धृतराष्ट्र सांगके पांडवाल विशयी तूं तशें पळय आलोचना करूनच इतें म्हळ्यार तांणी तांगेले गुण चांगस आनी इतले पळय तांणी जनाल प्रितीन घेतला दिग्विजय केला विजय जावन आयला म्हळ्यार तांगेले स्ವಂತ परिश्रमान तांणी औन्नत्य पावतरसाची म्हणटून तांगेले विशयान पुराय जने प्रीती पावता म्हळ्यार खंडीत अन्यक कसो गोतस्वे तांगेले बाहुबलान सर्वरायांक सोलवान तो संपतान तांणी काही उपयोग केले ना न्हय मेगेले कोशा घरांत भरला तांणी म्हणटना तुमकांय तांणी मुखार सुनू विरोध करनाची तांगेले विशयान तूं कसले कळंक मना दवरूंक घेवची नाका तुका चांग जाता आनी बलिश्ट जावन आशिल्ले जनाले केन्नाय विरोध बांदून घेवचे नज म्हणटाची सगळे कूल समूल जावन नाश जाता म्हणटाची तशें जावन तूं कसले तांगेले वयर जाळन दवर नाका कितले बुद्धीवाद सांगला रे तो पापिश्ट न्हू दुर्योधन न्हू ताका शकुनीस न्हू शिकोवन दितलो नाका तुका नाका म्हूण सांगून ताणें शकुनीन सांगिल्लें बरें ऐकुचें शकुनीन सांगला कळ्ळें तूं हटा बैस अन्ना लागी हांव जीव काण घेता म्हूण सांगून तेदोन तुगेलो अन्नान करूंक जाता तूं सांगिल्लें काम तो तशी हटा बसता तूं पांडवांक खांग दुखून पेटयत
वारणा वता पेटयतवे नानातला आम्ही पुरे जन मरताची तूं बारी संतोष पा पांडवांगे लोटरा बदानी चांगनमे म्हूण आतां थंय दुर्योधनाने कणिका कापून तूं कुटनीती ऐकला काय धृतराष्ट्रान कसं केलें म्हाका मात्र ताणें बोधन केलेलें म्हूण सांगून आतां ते कणिका नीती पेशी चड हाका हागेले दुर्योधनाल भंय सुरू जाले तो आत्महत्या करून घेता म्हणला म्हूण म्हणटना पुत्र व्यामोह नव्हते धृतराष्ट्र पुत्र मोहाचे बंधना शिरकलो आकाई कारण परमात्मुची कळवे एवं निशम्य गदितं सुतः अर्धपाशैः आक्रश्यताशु स नृपोरिदरेच्छयैव प्रोवाच पुत्रमपि ते बलिनो हि पार्था शक्त्याः पुरात्तु न च यापयितुं कथंचित् परमात्मा लीची इच्छे न चिन्हवे तक्का पुत्र मोह जेवचे जलरे सांगत काही पळय तांणी बलिष्ठ तांणी पुराय जनाला प्रितीचे म्हणटना हस्तिनावती दुखून भायर घालचे साध्य जातवे आमकां म्हणून तेन्ना दुर्योधनो शकुनीम निरीक्ष्य म्हणटाचे आचार्य मध्व इत्युक्ताः पितरम शकुनीम निरीक्ष्य अशी बापसून सांगितलं इकोन हळू शकुनी पळयत काय म्हळ्यार शकून शिकून दितर आसतय तो सांगता की पांडवाक भायर पेटोवची कशी म्हूण म्हणलें ना याच्यान तुका आमी पूर तेका तयार केला कळवे आमी एक उपाय केला तांणी 13 वर्ष फुडें तूं तांकां हांगा आपोवन हाडलेलें तूं म्हळ्यार भीष्माज्यानांनी पुरे तांकां हांगा ऋषी मुनीन आपोवन हाडतना 13 वर्ष फुडें तांकां तुमी भितर घेतिल्ले म्हळ्यार पांडवांनी येवन 13 वर्ष जालें त्या राज्याक तेदन दुखून तांकां भायर ना म्हणटा कशें म्हूण सांगून हांव आलोचन करता आशिल्लो आतां एक म्हाका उपाय मेळ्ळा कसो कोतसो आमगेलो गुरू द्रौणी म्हळ्यार अश्वत्थाम द्रोणाल पोतू ताका समान जावन आशिल्लो बलिश्टू प्रतापवंतू कोणेय ना तूं भिवू नका ताका हांव आमगेलो वश करून घेतला म्हळ्यार द्रोणाचार्य पुताल खातीर मेगेले पार्टी रपता कृपाचार्यो बाच्यालांनी बाबाजी खातीर मेगेल पार्टी रपता तशी भीष्म कशीची द्रोणाचार्यान सांगिल्लें तशें आयकतले भीष्म एक वेळ तटस्थ जावन इराब पुरोचे जाल्यार आनीक कसं म्हळ्यार सैनिकांक आनी लायक जनांक बई म्हणटले जन आसाची तशें हांव मस्त जनांक दुड्डनी दिवन ओट्टू केला आनीक कर्ण आसा मेगेलो ओटो शस्त्र अस्त्रांत अर्जुनाकय मिरसून राबता तो ताकाय मेगेल वश करून घेतला न्हय आनी भिमाक बाय हांवय मंत्रास्त्रांनी शिकला ताजे बलान हांव भिमाक गेलवता म्हणून आनीक म्हळ्यार ताका तितली सांगता म्हळ्यार 30 प्ररमकाः सुरदुर्लभाश्च देवतेंकय दुर्लभ जावन आशिल्ले 30 130 महामंत्र ताणें दुर्वासालेक ताणें घेतला न्हय म्हळ्यार दुर्वासाल उपदेश घेतला 130 महामंत्राचे विंगडाल वैरी प्रयोग करतना मागीर भिमाक प्रयोग करूंक मेळना कोणाला एकल्याला वयर ते मंत्र प्रयोग केले कडले एक मंत्र जाल्ले आनी एक मंत्र केले कडले आनी एक मंत्र जाल्ले म्हूण म्हाका दुर्वासान सांगला हांवें तितले 130 महामंत्रय हांव ते मंत्रास्त्र हांव भिमाल वैरी प्रयोग करूं म्हणून दवरला आतां कसले करना म्हणून तशी ते वीर्यदाम 30 म्हूण म्हणटा ताकाय 2 अर्थ दिला आचार्य मध्वानी कसले म्हळ्यार 30 म्हळ्यार 30 म्हळ्यार 130 म्हणून लेख जेव्हा 30 30 इंटू 100 3000 तशी लेख येता म्हूण म्हणला तांणी आनी कसं म्हूण म्हळ्यार सांगता काय तो ते वीर्यदा विजयदा आपी महनी मारी ते पुरे मंत्र वीर्यदायक म्हळ्यार बारी बल दिता आमकां आनी कोण ते मंत्र प्रयोग करता तांकां बारी बलिश्ट जावन आशिल्ली देखून विजय दिता तशी आनी तांचो वन्यस्तंभ जलस्तंभ मृत संजीवनी हे पुराय विद्य म्हाका गोतस सर्व देवतेची पांडवा लोट युद्ध राबला रे तांकां येदुरसिती हे शस्त्र म्हणून सांगता म्हळ्यार हे जलस्तंभ वन्यस्तंभ सगळे आमी आतां आयकतना आमकां कसो उडकास येता मुखारसून गदायुद्ध प्रसंग जाताना कुरुक्षेत्रांत दुर्योधनो सरोवरांत निपून बसतना मागीर सरोवरांत निपून बसता जाता जाल्यार जलस्तंभ विद्य ताका गोत्त आशिल्लें म्हूण सरोवरांत निपून बसता तशी मंत्रोपासने करू बसतना पळय उडगास केल्यार भीम ताका मस्त कोंकून उदका दुखून भायर हाडयस येता रामायणांत इंद्रजितून
इंद्रजितुला उपासन आशिल्ले जाल्यार निकुंबिळा याग ताणें पुर्ती करना तेल देखून तितली मंत्रोपासन आसूनी इंद्रजितू सोलवलो तशीची दुर्योधनाल मंत्र पळय दुर्बलाची भीमाल एदराक कसले प्रयोग केला रे प्रयोजन ना म्हूण सांगून हांगा आमकां मध्वाचार्य सांगतात मुखार सून तशीच येतना भीमाक दुर्योधनाल कसं मंत्रास्त्र लागना कळ्ळें तशी तूं पांडवाल ओटू चंदायर आसूं का म्हूण जाल्यार रे आसो तूं चंद करून पळय पांडवांक हांव कांय तुका विरोध करना जाल्यार रे तांणी वर्णावतार राबोवची हांगा नाका ते तांगेले राज्य जाता हस्तिनापूर आमगेलो असो म्हूण आनी म्हणटा कोण दुर्योधन तशी आनी एक शिकोवन दिता कसो जाल्यार म्हळ्यार जाते बले तव विरोधकृतश्च ते स्युः स्वार्थम हि तव तावद अनुयांत्यपि केवलम त्वां म्हणटा म्हळ्यार तूं कशी जाती अन्नमे आत्त तुका चंद करून तांणी वगळसून कोरून मानतो म्हूण सांगून मर्याद दिवन न्ही तुगेले प्रिती पावत तरच न्ही मागीर एक दिसू तुका कुरडू म्हूण सांगून मुल्ल्या घाल न्हू सगळे राज्य भितर घालच्या काही पावस न्ही पांडव चांग नाही तांणी कपटी जन म्हूण न्ही सांगता आनी विदूर मात्र पांडवाल सायड आसा सगळो दिसो पांडव 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 म्हणून म्हाका ताका पळयल्यार जायना ना म्हाका तो केन्नाय विरोधीची तशी आनी कसो न्ही म्हूण म्हळ्यार ताणें ते मेगेल विशय सगळेची गांवांत अपप्रचार केल्लेले हळू गुटार मेळ्ळेले जना विशय सांगून ते कान्ना दखून कान्ना वचून दुर्योधन म्हळ्यार वायट म्हूण सगळेची हस्तिनावतीन तूं जाल्यार ताका कारण विदुरूची इता तशें जावन आतां पांडव आसाची म्हूण सांगून जन विदुराल उतरार नंतर आसच तूं पांडवांक वर्णावता पेटयल म्हणलें की आनी पांडव ना म्हणटार मागीर तांणी आमगेले आश्रय आसूं का न्हय तशें जावन तूं कसो म्हूण कळ्ळें तूं सांगील तशी हांव सांगील तशी तूं केलें बेजेलें नानांतल्यार हांव वचून जीव काण घेवचें म्हळ्यार खंडीत जाल्यार एक वर्णावत ताका पेटोवपा म्हूण कसो जाल्यार सांगचें म्हूण म्हळ्यार वर्णावतांत विष्णू आनी शिव दोनी लिंग रुपार आसाची म्हणटाची पांडव थंय वताची खंडीत ते म्हळ्यार विष्णू वयर तांकां मस्त भक्ती न्हय तशें जावन थंय वच्याची थंय पशुपती उत्सव जाता म्हूण सांग तेदन तांणी वतात न्हय म्हूण सांगून म्हणटा तशी आतां धृतराष्ट्राका ओपूका जातकी पांडवांक आपयता तांकां उपदेश दिता वर्णावता वचाची म्हणटा वचाची म्हणून ऑर्डर दिता ऑर्डर दिल्ली नंतर ना आमी हांगा रप्ताची म्हूण धिक्कर सूचित आसले न्हय अधर्मी जन न्हय ते पांडव मानतान सांगला आमी आयकूं का म्हणून धर्मिश्ट जन न्हय तांणी वताची खंय कुंती ओट वर्णावता वताची आतां भीमसेना एकल्याक धर्मप्रज्ञ आशिल्ल देखून म्हळ्यार विंगड जना नामे म्हळेलें न्हय साक्षात वायुदेवत तशी भीमहतदाह भवितात्र ही भैक्षचार तो म्हणटा थंय वची नाका आमगेल्या कसो थंय चमकला रे थंय वचून भिक्षी मागून जीवन करचें तशें हांव स्वदेश आमगेले हेंची हस्तिनावती हें सोड खंय वची न्हय आमी आनी कसो म्हूण म्हळ्यार आमगेले देश आमी राबचे आमगेलो स्वधर्म आमी स्वधर्म सोडून नजे न्हय म्हणून सांगता खंय तो आनी आमी धर्मिश्ट जावन आसचे अण्णा स्वधर्मार चलतरच तांणी आमकां भायर घालता म्हूण जाल्यार आमी हांगा युद्ध करुया दुश्ट जालीत न्हू तांणी आमकां भायर घालता म्हणून जाल्यार आमी तांकां वध करुया म्हूण म्हणटना धर्मराज सांगता की पळय कोणाले तूं विरोध करूंक येता आमगेले मालगडी न्हू तांणी गुरू हिरिया म्हणटाची द्रोणाचार्य कृपाचार्य तांणी पळय गुरुस्थानार आसल्यार भीष्म धृतराष्ट्र पळय हिरिया मालगड्याल स्थानार आसा तांगे लागीं आमी विरोध करचे आमगेले किर्ती नाश जाता म्हणटना भीमसेन तो पळय धर्मगोत्तशी अण्णा कसो एदर उलयना तो धर्मरायाक अण्णान अशी आज्ञा केला जाल्यार जायत तशी जेवो म्हणून तागेले म्हापशी चमकल जाल्यार सुरवेक स्वधर्म ताणें सांगली ताका म्हणून मध्वाचार्य सांगताचे आमकां धर्म कसो म्हणून गोत्तसूं न्ही आमी विंगडा सांगना नातल्यार पापिश्ट जाताचे काही म्हळ्यार स्वधर्म ताका गोत्त आशिल्लो देखून स्वधर्मा विशयी सांगता जाल्यार अण्णाल आज्ञा ही स्वधर्म जाल्यार देखून ते तो पालन करता म्हूण सांगून तशी आनी कसो म्हूण म्हळ्यार भीमसेनूय तांगे लोट वच्चाक बैसरला आतां वर्णावताक तांणी वताची अनेक कसो म्हूण म्हळ्यार वतना विदूर पर सगळे देशा जन तांकां
सँड ऑफ म्हणटा पळय तन्नी वतन बायसोरून वतन तांकां सांगचे गो सगळे देशा जन येवन तांणी विदुरू तेदना येता पुराय जनान वतर तो एकलो राबून उलयता आमकां मिलेंच्या भाशेर उलयलो म्हणून काल आमी महाभारता पळयल्याची तेंचे भाशेक हांगा मध्वाचार्य अंत्यज भाशा म्हणटाची अंत्यज म्हळ्यार कीळ जातीच्यान उलोवचें तसो एक गुड भाशेर तो पुरे सांगता हितन नुडी अंत्यज भाशा म्हळ्यार म्लेच्छ भाशे म्हणिल्लेकूय तांणी कीळ जातीत म्लेच्छय तशी हांगा तो कसो सांगता म्हणलेले कालची दिसू आमी पळयला कक्षग्नः शिशिरग्नश्च महाकुक्षे बलौजसः न दहेदिति आत्मानं यो रक्षते स जीवते या पुरे ताणें सांगिल्लें म्हळ्यार कक्षग्न म्हळ्यार रान लासून वचचें शिशिरग्न हुंसाणे वचचें महाकुक्षे हे बलौजसः म्हळ्यार पोट्टांतू जेवील अन्न पचन करचें हें पुराय बल ओजसू आमकां येवचें अन्न पचन जावन ताजेन बल तेजसू पुरे मेळचे तशी करची कोणें म्हळ्यार अनल अग्नीन तशी अग्नी म्हूण सीदा सांगना अशी गुह्य भाशेरी कक्षग्न शिशिरग्न महाकुक्षे बलौजसा म्हणटा ताजे अर्थ अग्नी म्हूण तशी त्या अग्नी निमती तुमकां अपायस म्हूण म्हणलेलेक मनांतो येवची तशी सांगता अलोहम निशितम शस्त्रम शरीर परिकर्तनम लोहमय न्हय जाल्यार सगळे आंग लासून घालचे तसले शस्त्र म्हूण ते काली सांगला हांगा आमी शस्त्र म्हूण शस्त्र म्हळ्यार घर म्हूण म्हणटना लोहमय न्हय नतिले आनी शरिराक हिंस दिना नतिले अस्त्र म्हळ्यार हांगा शस्त्र म्हळ्यार शस्त्र घर हे विशयी कोणाक कळटा की तांकां शत्रू मारनाची आनी कसं म्हळ्यार बुदोंत जावन आशिल्ले जनान निगूड जावन कोणय उलयता म्हण जाल्यार ताजे ते उतरां निगूड कसो म्हणून अर्थ करून घेवचें पडटा म्हळ्यार हांगा विदुरान बारीची गूढ रितीर उलयता ते ताजे अर्थ ते सांगता श्लोक रुपारी म्हळ्यार हांव कसो सांगता ते तूं अर्थ करून घेतल्यार तूं बारी बुद्दन तूं म्हूण सांगून तशी सांगची ताणें आनी मागीर सांगता तो अग्नी निमती बल ओजस दिवचें रान लासून घालचें शीं दूर करचें म्हळ्यार कोण तें अग्नी न्हय तशी कोण अग्नी निमती शरीर लासून वता म्हणून कोणाक गोतस की आनी अग्नी पडल्यार राखून घेवच्या कोण गोतस की तो मंत्र बांदता दोळ नातिल्याक मार्ग दिसना म्हळ्यार दोळ नातिल्या मार्ग दिसना म्हळ्यार तुमी रात्री म्हणटना थंय दुखून धांवका जाल्यार सर्प पळय बिलान तो बांदता तशी बिल खोंडून धांवका म्हण तशी ताणें सांगचें आनी रानान भितर वचून पावतर त्या तुदीर बिला त्या तुदीर वत सुरंगाची त्या तुदीर वतरी राना पावता तुमी थंय वतर खंयची दिक्कान वतर आसाची ह्या पुरे कळका जाल्यार चिमकलेले जनाक नक्षत्रां दिक्कनी गोत्त सुका म्हूण सांगून आनीक सांगता कोणा धैर्य ना की तांणी मरताची म्हळ्यार तांकां संपत्ती मेळना आनीक कसो म्हूण म्हळ्यार कोण एक जावन धैर्य सुका आनीक जावन लोहमय नैनतील शस्त्र म्हळ्यार कसं ते विष मरची मरताची एक लोहमय अस्त्रशस्त्रान मरचे आनीक लोहमय नैनतील म्हळ्यार तांकां विष घालू पुरो तुमकां रानां थंय लाक्षाग्रहांत लासूच्या पुरोची जाल्यार तुमी चुकोवन घेवका बिला दुखून अशी पुरे हिंट दिता तांकां कळ्ळा कोणाक धर्मरायाक आनी पुरे कळ्ळें भीमसेनाक सकडी कळ्ळा हे तशी आनीक कसो म्हूण म्हळ्यार नक्षत्रां निमती दिक्कू सोदून वचुका म्हूण म्हळ्यार हस्तिनापूर खंयची दिक्कांतच म्हूण म्हणलेलें गोत्त सुका आनी ताजे विरुद्ध दिक्का वचुका म्हूण सांगून सांगता अपास घुवन जाल्यार हस्तिनापुराला येवचेनाचें इथे म्हळ्यार हस्तिनापुरा आयल्यार तुमकां पांय चुकील ना तशी कोण बारीची बुद्दंत कायीन 5 जनांक पिडन करता की 5 जन म्हळ्यार कोण पुरोचनो तागेल भयणी सेकली तिगेल चेडूं 5 जनां कोण पुरोचन आले भयणी ती बाई 5 जनां घेवन येयले चेडवांक कोण पिडन करता की तांकां कसलें पिडन जायना म्हूण सांगून पिडन जायना म्हळ्यार तशी पुरे केल्ली म्हूण जाल्यार तुमी ते लाक्षाग्रहा लासून वचनाची म्हूण सांगून कोण विदूर सांगता धर्मराय सांगता बाबा म्हाका पुरे अर्थ जाला कळ्ळें तूं कसलेची चिंता करूं नाका म्हूण सांगून म्हणटा कडेरी म्हाका पुरे मना गेला म्हणटा कडेरी विदुरू भारी संतोशान रथप्रदक्षिण करून युधिष्ठिराक भावंडांक मनस्पूर्वक आशिर्वाद करता की कुंतीला सांगून तो वता
कळवे हांगा अरेगाचे घर म्हळ्यार लाक्षाग्रह निर्माण जाला बगबगीची लाक्षाग्रह निर्माण करून गंगा नई ದಂಟून पांडवांक वर्णावता तिकड पेटयला धृतराष्ट्रानं तांगे लोटू तांक पशी पुडेच पुरोचना पेटयतो कसं न्ही थंय लाक्षाग्रह निर्माण करच्याक तो पुरोचनो रामायणाकला प्रहस्त म्हूण म्हणलो राक्षस तो पांडवा लागीं येता चंद करून तांगेल ओट राबता हांव दुर्योधनाले आनी वचूनच म्हूण लेखला तो समना म्हणटा कुटनीती शिकयल पळय तशी आनी म्हणटा कसो गो तसवें तुमगेल ओटो हांव राबता तुमकां मंत्री जाता म्हूण रामायणान तो रावणालो मावळो तो सेनाधिपती जावन आशिल्लो रावणालो सैन्याक प्रहस्त म्हूण म्हणलो ताका नील म्हणलो वानरान मारलेले आतां पुरोचन जावन जल्मा आयला तो आनी सांगता रस तुमकां राबचे खातीर हांव शिल्पी तुमकां राबचे खातीर एक चंद घर निर्माण केला हांव दुर्योधनालो ओट भोवना न्ही तुमी धर्मिश्ट म्हणून गोत्तस कळ्ळें हांव तुमगेलो ओटो वचता म्हणून कडेरी पांडव म्हणटा खंय जायत अरे आश्चर्य जाता तूं आमगे म्हापशा येयलो कसलें ना आमगे लागीं जाल्यार तूं म्हापशा म्हळ्यार तूं खंयची नंबेकस्त तूं जावं नासो का म्हूण सांगून सुरवेक तें घर निर्माण जावूतय 10 दिवस पर्यंत पांडव कोणकोणाल घरांत राबून आशिल्लीची म्हणून हांगा सांगताच कळ्ळें धर्मरायो मात्र तें हुंगतकय तें घर हुंगतन ताका चरबी वासण येतकी जळक्या चरबी आनी कर्पुरा वासण येतकय म्हणटकय तो धर्मराय भिमा लागीं वा मस्त पापिश्टू भीमसेना आमकां मारचे खातीरच वो आयला दुर्योधनान हाक्का आमगे लागीं चंद करून उरलय आनी मारी म्हूण शिकोवन पेटयला म्हूण सांगून म्हणटकय हांगा कुंती विदुरान सांगिल विशयो पूर आयकत न्हय कुंती धर्मरायाला येवन निमगीतकय विदुरान तितले जनाल मध्येन तुका एक रहस्य विशयो गुटारे तुगेला सांगला वरी जाल्ली म्हाका आनी म्हाका अर्थुजयंती भास कसले म्हूण जाल्यार तूं मात्र अर्थुजल्या वरी स तथा बैबे तशवे जैत्यांची म्हणून न्ही तूं सांगतर आशिल्लो म्हणटना कसो की एक गुह्य विशय कळटा म्हळ्यार आमकां कोणाकय कळना ना ते भाशेर सांगला जाल्यार तूं पुरे अर्थुज तशी बै तशीची म्हणला तरी तुका कसल तें म्हणून सांगू येत म्हणजे आमगेला मेगेला सांगतोय तूं कसो म्हूण सांगून म्हूण तेदना तो सांगत्या मा तुगेला सांगूनच म्हणना ग्रहादग्निश्च बोद्धव्यम इति मां विदुरो अब्रवीत म्हाका विदुरान कसो सांगिल गो तसो आमी वर्णावतान तूं वास करूंक आमकां एक घर दिताच की त्या अग्नीन उत्पन्न जाला म्हणटा तो आनी अग्नीन उत्पन्न जाला म्हळ्यार त्या घराक अग्निभय आस म्हणून आनी वर्णावर्तान तूं एकवे आमकां विशान नामे अग्नीन खंयचेय एक रितीर आमकां अपायस म्हूण विदुरान सांगला आनी कोण वच्चाक वाट सोदून काडटा त्या विशयी कशी सोदूं का कसले इत्तें म्हूण ताणें गुह्य रुपार सांगलां आमकां म्हाका अर्थुजला तें म्हणालो कोण इंद्रिय अधीन करून घेता तांणी मात्र मुखारसून चक्रवर्ती जाताची म्हणून म्हाका पुरे कळ्ळा तशें न्हू हांव म्हाका तूं सांगिल कळ्ळें म्हूण सांगून म्हणलें म्हूण पांडव फाल्गुन मासाचे अष्टमी दिसू रोहिणी नक्षत्रकय ते दिसू तांणी वर्णावताक पावल्यांची राजकुमार आयल्यांची हस्तिनावतीचे पुरे वर्णावता जन येवन भारी भव्य स्वागत तांकां दिला व्हड अपार जनस्तोम येयला वर्णावता जन भारी आनंद पावल्याच कय धृतराष्ट्र दुर्योधन पांडवांक राज्यभ्रश्ट करका म्हणून दुरुद्देशान वर्णावता पेटयले जाल्यार वर्णावता जनाक प्रतिमा पराक्रमी पंचपांडव आमगेल नगर आयल्यांचे म्हणलेले संतोषू भारी जलके भव्य स्वागत दिला थंय सर्व मंगळद्रव्य मंगळघोष सकड कोरून वर्णावता सर्व प्रजा जन पांडवांक पुरद्वारादुकून स्वागत करून व्हरताच कय वर्णावताक पांडव येताचे म्हूण म्हणलेले विशय वर्णावताचे सुत्तू मुत्तू हळ्ळींक पुरे डांगूर पेटिल्ले त्या कळ्ळा देखून विंगड गांवां दुखून मस्त जन तांगेल वाहनार की चमकून की सकड येवन एक गुंपू जावन हांगा येवन राबल्याची ह्या पांडवांक राजकुमारांक स्वागत करच्याक तशी जय जयकार घालून
युधिष्ठिराक तांगेल भावंडांक लक्षोपलक्ष संख्येचे जन येवन स्वागत करताच काही पळयतना तांणी पळयलेले जाल्यार कोणें धृतराष्ट्रा दोळ दिसना दुर्योधन पळयलें जाल्यार माती ऊन पडतशिल्ली कितकी देवेंद्रशी दिसतशिल्लो म्हणून धर्मराय तितले जनाल मध्ये देवतेंगेल मध्यंत सुचित देवेंद्रशी दिसतशिल्लो म्हणून स्वस्ती वाचन केल्लें मागीर जनान जय घोश केल्ले युधिष्ठिरू अम्मा आनी 4 भावांक गेले समेत वर्णावत नगरा प्रवेश केला ताणें भारी चंद करून अलंकार केला थंय श्रोत्रिय पुराय तांकां स्वागत करूं येयले तांगेल्या पांडवान आशिर्वाद घेतला आनी नगराचे आडळीत वर्गाचे कोण आसा तांणी स्वागत केलेले पांडवांक तांगेले परिचय करून घेतला मागीर श्रेष्ठ जनाल घरांत तांकां आप्पून व्हरताची थंय योगक्षेम परस्पर योगक्षेमांनी निमून जेतरे तो आयला न्हय कौरवाल मंत्री पुरोचनू तागेल वटू तांणी तांगेल्या रमणे चिमकलीची म्हणून 10 दीस पर्यंत तांणी एकल्याले बिंगडाल सकड घरांत राबून आशिल्लीची 10 दीस नंतर रघुमने चिमकलीची म्हणून आचार्य मध्व महाभारत तात्पर्य निर्णया सांगताची आनीची काणी लाक्षाग्रह दहन कशी जाता म्हणून म्हणलेलें आमी फायच्या दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।